तो आपण बघा, एक क्वेश्चन सोडवायचा आहे पुढचा. क्वेश्चन असा हा रेजिस्टर आहे. रेजिस्टरची व्हॅल्यू 2 ओहम आहे. आणि V ऑफ टी इथं आहे बघा 10 व्होल्ट आणि व्होल्टेजची वेव्हफॉर्म दिली आहे. पॉवर डेसिपेटेड इन रेजिस्टर dissipated in रेजिस्टर असं क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर ट्राय करताय, सॉल्व होईल का क्वेश्चन? सोपा क्वेश्चन आहे बघा. पहिलं काय काय लक्षात यायला पाहिजे तुमच्या? एसिमेट्रिकल वेव्हफॉर्म पहिलं ऑब्झर्वेशन. येस, गुड. काय म्हणला? नाही मला ऐकू आलं नाही. काय पीक व्हॅल्यू? ओके, हा 10 व्होल्ट. VRMS. VRMS काढायचं. ठीक आहे, बरोबर सांगितलं तुम्ही. बघा, P इज इक्वल टू V²/R हा फॉर्म्युला आहे. पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर काढायचं, हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ठीक आहे, मग इथं V² हे काय आहे? RMS. ठीक आहे, ही RMS व्हॅल्यू आहे. मग आपल्याला काढायची RMS व्हॅल्यू. कशी काढायची बघा, V ऑफ टी RMS अंडर रूट टोटल टाइम पिरियड किती आहे सांगा? 4. बरं, पहिला फॉर्म्युला लिहायला पाहिजे का मी? ठीक आहे, परत एकदा रिव्हिजन. 1/T इंटिग्रेशन 0 to T V ऑफ टी
ब्रॅकेट स्क्वेअर डी टी. ठीक आहे. मग व्ही ऑफ टी आर एम एस, व्ही ऑफ टी आर एम एस 1/4. टोटल टाइम पिरियड किती आहे बघा. वेव्ह स्टेप एवढ्या इंटरव्हल नंतर परत रिपीट व्हायला लागलाय ना, 4 नंतर रिपीट व्हायला लागलाय, म्हणजे टाइम इंटरव्हल 4. इंटिग्रेशन पहिलं बघा, ही किती आहे, 2 प्रकारचे वेव्ह फॉर्म आहे तिथं. ही एक वेव्ह फॉर्म आहे 0 to 2 आणि 2 to 4 एक वेगळी वेव्ह फॉर्म आहे, म्हणजे वेगळे वेव्ह शेप आहे. मग 0 to 2 लाईन आहे तिथं, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे काय असणार, y इज इक्वल टू mx फक्त. m म्हणजे स्लोप, म्हणजे काय येणार बघा, स्लोप किती आहे, चेंज इन y डिवायडेड बाय चेंज इन x, 10/2 10/2 t 10/2 t 10/2 t. ठीक आहे. 10/2 t. मग बघा काय काय लिहिलं आपण, इंटिग्रेशन 0 to 2 पहिला 5t ब्रॅकेट स्क्वेअर dt, 5t ब्रॅकेट स्क्वेअर dt प्लस इंटिग्रेशन 2 to 4, हां काय व्हॅल्यू आहे, 10 फक्त व्हॅल्यू आहे, 10 स्क्वेअर dt आणि हे ब्रॅकेट कम्प्लीट. करा सॉल्व. बघा फायनल मला व्ही ऑफ टी आर एम एस ची व्हॅल्यू सांगा. व्ही ऑफ टी आर एम एस ओके. बघा काय आलं उत्तर, 8.16 व्होल्ट, 8.16 व्होल्ट. मग P इज इक्वल टू व्ही आर एम एस स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आरची व्हॅल्यू 2 आहे. मग बघा 200 भागिले 3 किती आलं, 200 भागिले 3 इंटू 2 म्हणजे 100/3 33.33. ठीक आहे. तर असं सॉल्व करायचं होतं, सोपं क्वेश्चन आहे. तर हे अशा टाईपचे क्वेश्चन्स पेपरला येतात बरं का. आता अजून एक क्वेश्चन यातला सोडवू. ओके.
ठीक आहे, अशा पद्धतीची वेव्हफॉर्म आहे. बघ काय व्हॅल्यू आहे 046 हां 046 10 व्होल्ट आणि -4 व्होल्ट -4 व्होल्ट अशा प्रकारची वेव्हफॉर्म आहे. आणि याचं काय काय काढायचं तुम्हाला, VRMS, V ॲव्हरेज, पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर आणि पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू त्याला आपण म्हणतो म्हणजे VPP या व्हॅल्यू काढायचे. ओके, या व्हॅल्यू काढायची. ओके, तर ट्राय करा, तुम्हाला वेळ देतो मी, ट्राय करा आणि मग आन्सर सांगतो. बर, आता बघा, सगळ्यात पहिला तुम्हाला रिजन आयडेंटिफाय करता आला पाहिजे. वेव्हफॉर्म मध्ये किती रिजन आहेत टोटल? हा 4 का 3? 3 रिजन आहे. टोटल टाइम पिरियड किती आहे सांगा? 8 टाइम पिरियड, 0 to 8. करेक्ट. म्हणजे बघा, पहिली गोष्ट इथं क्लिअर काय झाली आपली, टाइम पिरियड. टाइम पिरियड काय आहे? 0 to 8 हा टाइम पिरियड आहे. त्यानंतर बघा 0 to 4, 0 to 4, त्यानंतर 4 to 6 आणि 6 to 8 हे 3 रिजन आहेत. 0 to 4 किती आहे? 10 व्हॅल्यू आहे फक्त. ठीक आहे, फक्त 10 व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू 0 to 4. त्यानंतर 4 to 6 बघा, 4 to 6 कसं करणार तुम्ही? हा, एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह आहे, खाली आहे ना लाईन, म्हणजे डिक्लाइनिंग आहे, तर स्लोप निगेटिव्ह आहे. त्यानंतर स्लोपची व्हॅल्यू किती आहे? चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स. चेंज इन वाय -4 आहे आणि चेंज इन एक्स 2 आहे, म्हणजे -4/2 म्हणजे -2 म्हणजे काय आलं बघा, -2t. आता प्लस सी ची व्हॅल्यू काढायची. सी म्हणजे काय असतो? ह्या ऍक्सिसला टेकणारा असतो. वाय इंटरसेप्ट म्हणायचं त्याला, वाय इंटरसेप्ट. सी म्हणजे वाय इंटरसेप्ट, वाय ऍक्सिसला कुठं टच होतोय तो, ती व्हॅल्यू. मग बघा कशी काढायची आता मला सांगा. 4 to 6
म्हणजे 2चा चेंज आहे. एक्स मध्ये 2चा चेंज झाला की इथं 0 to 4चा चेंज होतोय, म्हणजे 4चा चेंज होतोय, 4 खाली आलाय. एक्स मध्ये 2चा चेंज झाला की वाय मध्ये 4चा चेंज होतोय. मग मला सांगा 2 to 4 जाताना, म्हणजे 2 ते 4 जाताना त्याचा कितीचा चेंज झाला असणार आहे? 4चा. म्हणजे जो स्टार्ट कुठनं झालाय? इथनं. इथं समजा कुठं तर 4 असेल तर इथनं स्टार्ट झालाय हा इथंपर्यंत असा, म्हणजे 2 ते 4. 4 ते 6 जाताना 4चा चेंज व्हायला लागलाय, म्हणजे एक्स मध्ये 2चा चेंज झाला तर वाय मध्ये 4चा चेंज व्हायला लागलाय. तसंच एक्स मध्ये 2चा चेंज झाला तर इथं 4चा चेंज व्हायला पाहिजे. मग ही व्हॅल्यू किती आली पाहिजे? 4. म्हणून ही 4 लिहिली मी इथं. परत 0 to 2 जाताना आणि 4चा चेंज व्हायला पाहिजे ना, ही इथनं आणि 4चा चेंज, हे 4 आणि हे 4, म्हणजे हे किती झाले? 8. कळलं तुम्हाला कसं काढलं? म्हणजे हा वाय इंटरसेप्ट काय आला? 8. वाय इंटरसेप्ट काय आला? 8. बघा मग काय आली व्हॅल्यू? +8. आणि ती वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू विथ साईन लिहायची असते बरं का. वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू विथ साईन लिहायची असते, लक्षात घ्या. हा, आणि पुढं 6 to 8 बघा काय व्हॅल्यू आहे? 6 to 8 0. करेक्ट, 0. संपलं. हे मिळालं की उत्तर झालं माझं. आता बघा VRMS √ 1/t म्हणजे 8, 1/8 इंटिग्रेशन 0 to 2, सॉरी 0 to 4 आहे, 0 to 4 10 square dt प्लस इंटिग्रेशन 4 to 6 -2t प्लस 8 ब्रॅकेट स्क्वेअर dt प्लस इंटिग्रेशन 6 to 8 0 square dt ब्रॅकेट कंप्लीट. ओके, ही झाली RMS व्हॅल्यू. ही झाली RMS व्हॅल्यू. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायची, ही करू शकाल काय? करू शकाल ना? इथनं पुढे सॉल्व्ह करू शकाल. स्क्वेअर, मग ब्रॅकेट एक्सपांड करायचा a² + b² च्या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, कुठला फॉर्म्युला यूज करायचा? a² + b² का a² हा, a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a² + b² + 2ab. पण इथं मायनस आहे मध्ये, ठीक आहे, ती काळजी घ्या. म्हणजे काय येणार? a² - 2ab + b², तो मायनस आहे. ओके, VRMS. आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, V ॲव्हरेज. आता ॲव्हरेज व्हॅल्यू काढणं सोपं आहे. काय त्याला? 1/8 इंटिग्रेशन 0 to 4 10 dt प्लस 4 to 6 -2t प्लस 8 dt प्लस इंटिग्रेशन 0 6 to 8 dt. हे झालं पी ॲव्हरेज. आणि पीक फॅक्टर काय असते बघा. आता इथे विचारलं पीक व्हॅल्यू, आणि इथे पीक व्हॅल्यू काय आहे हो? पीक व्हॅल्यू आहे 10, आणि पीक टू पीक व्हॅल्यू ती कशी काढायची? इथं -4 आहे ना, म्हणजे बघा 10 - -4 म्हणजे 14 व्होल्ट. ही पीक टू पीक व्हॅल्यू आहे, VPP, पीक टू पीक व्हॅल्यू. हे समजून घ्या. पीक व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू वेव्हफॉर्मची किती आहे ती पीक व्हॅल्यू.
आणि पीक टू पीक म्हणजे पॉझिटिव्ह पीक पासून निगेटिव्ह पीक पर्यंत झालं. आणि पीक फॅक्टर, पीक व्हॅल्यू म्हणजे त्याला आपण म्हणतो व्हीपी. व्हीपी आणि हा काय व्हीपीपी, पीक टू पीक. समजून घ्या, हे कन्फ्यूज होऊ नका इथं. पीक व्हॅल्यू आणि पीक टू पीक व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, सॉरी पीक फॅक्टर, पीक डिवायडेड बाय आर एम एस. आणि पीक फॅक्टर झाला फॉर्म फॅक्टर, व्ही आर एम एस बाय ॲव्हरेज. ओके, हे आता सॉल्व करा आणि याचं उत्तर सांगा. चालतंय, प्लस लिहिलं होतं ना मध्ये मी, असं लिहिलं ना, हे बघा पीक टू पीकला, पीक टू पीक व्हॅल्यूला हे असं दिलं हो. 10 समजा हे 10 आहे मॉड प्लस मायनस मॉड ना ऍक्च्युली ब्रॅकेट पाहिजे होतं तिथं. पीक टू पीक लिहिलंय काय? पीक टू पीक नाही, तिथं प्लस पाहिजे मध्ये साईन. मॉड लिहिलं तर मध्ये प्लस पाहिजे, दोन्ही व्हॅल्यूला मॉड लिहिलं ना. हे असं करा, ठीक आहे. ते ऍक्च्युली कसं लिहायला पाहिजे होतं ते, माझ्या डोक्यात दोन कन्सेप्ट होत्या. म्हणजे त्यावेळी आता कसं आहे बघा, काय होतंय, सगळं तुम्हाला सांगायला भरपूर आहे माझ्याकडे, सगळं ॲट अ टाइम सांगायचं जर डोक्यात यायला लागलं ना, तर मग हे असं होतंय. ठीक आहे, मला ऍक्च्युली तुम्हाला त्यावेळी काय सांगायचं होतं, 10 प्लस सॉरी हे बघा, हे सांगायचं होतं 10 मायनस 4 हे सांगायचं होतं. हा फॉर्म्युला एक आहे. दुसरा फॉर्म्युला असा आहे, मॉड 10 प्लस मॉड 4, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी सांगायच्या होत्या आणि ते दोन्ही मिक्स झालं ते. बरं ठीक आहे, तेवढा म्हणजे मला काय म्हणायचं, पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे बघा सिम्पल, या पीक पासून या पीक पर्यंत व्हॅल्यू, पीक टू पीक व्हॅल्यू. ठीक आहे, आता कसं आहे, ओके समजलं, पीक टू पीक व्हॅल्यू. बरं, पुढं आता बघा, आता यातला आपल्याला एक महत्वाचा पार्ट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे रेझोनन्स. ठीक आहे, रेझोनन्स बघायचं. त्यातला आपण पहिला बघू सिरीज रेझोनन्स. ठीक आहे, बरं ठीक आहे, हे बघायच्या आधी रेझोनन्स पहिला काय आहे ते तुम्हाला सांगतो. रेझोनन्स काय नक्की. आता बघा, आपल्या सिस्टममध्ये दोन एलिमेंट आहेत. ठीक आहे, ऍक्च्युअली 3 एलिमेंट आहेत, आर, एल आणि सी. एल आणि सी हे काय आहेत, ह्यांचं नेचर एकमेकांचं सिमिलर आहे बट कॉम्प्लिमेंटरी आहे.
म्हणजे एकमेकांना अपोज करतात. पण त्यांचं ओव्हरऑल जर नेचर बघितलं तर त्यांचं नेचर कसं आहे की डाटा नाही, एनर्जी स्टोअर करायचं नेचर आहे त्यांचं. एक एलिमेंट मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करतो, एक इलेक्ट्रिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करतो. आणि त्या दोन फील्ड एकमेकांना कशा आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे त्यांच्यातला अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे काय, ज्यावेळी एक एनर्जी डिमांड करते तर दुसरी सप्लाय करते, दुसरी ज्यावेळी डिमांड करते त्यावेळी पहिली सप्लाय करते. हे नेचर चाललेलं असतं त्यांच्यात. ठीक आहे, म्हणजे याच्यातनं घ्यायचं इकडे घ्यायचं परत इकडं, हेच चाललेलं असतं त्यांचं. ते एनर्जी ऑसिलेशन्स असतात त्याच्यात. आता काय होतंय बघा, ज्यावेळी रेझोनन्समध्ये ज्यावेळी दोघांचे नेचर त्याचं म्हणजे आपण असं म्हणू रिॲक्टन्स, त्याचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दोघांचा सेम होतोय, त्यावेळी काय होतंय, रेझोनन्स होतोय आणि नॅचरल फ्रिक्वेन्सीला आपलं सर्किट ऑपरेट होते. ठीक आहे, त्यावेळी सर्किटचा पॉवर फॅक्टर असतो युनिटी आणि कम्प्लीट सर्किट रेझिस्टिव्ह बनते. पण बघा ही कन्सेप्ट म्हणजे पॉवर सिस्टमसाठी डेंजरस आहे ही. कारण काय होतंय, ॲट सर्टन फ्रिक्वेन्सी सर्किटला करंटला मिळणारं अपोजिशन आहे ना सर्किटमध्ये, ते सडनली झिरो होते. म्हणजे काय म्हणायचं आहे मला बघा, जर समजा इथं ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे ω0 आणि जर मी इथं म्हणजे ह्याच्यापेक्षा एक ω1 या व्हॅल्यूला जर मी बघितलं, इथं मला करंटची व्हॅल्यू सापडते. ओके, तर बघा आता इथं आहे ω1 आणि हा आहे करंट, सर्किटमधला करंट. आता ω1ला इथं बघा करंट कमी आहे, म्हणजे याला म्हणतो मी I1 आणि याला आपण म्हणू IM मॅक्सिमम. ω1 समजा ω0 एक 500 हर्ट्ज असेल, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घ्यायला लागलो आपण, आणि ω1 किती असू शकते, एक 450 हर्ट्ज, 450 हर्ट्ज असू शकते. आता बघा 50 हर्ट्जचा चेंज झाला फक्त फ्रिक्वेन्सीमध्ये, 50 हर्ट्जचा चेंज झाला किंवा इव्हन त्याच्यापेक्षा कमी म्हणू शकतो आपण. म्हणजे इथं 450 म्हणलं ना, 480 धरू आपण, म्हणजे तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल. 480 किंवा इव्हन अजून सिरियसनेस यायला तुम्ही समजून घ्या, हे असं पण असू शकते, म्हणजे 495 हर्ट्ज आहे आणि तिथं I1 करंट आहे, करंट कमी आहे. 5 हर्ट्जचा चेंज झाला आणि सडनली सर्किटमधला करंट एवढ्या व्हॅल्यूने वाढला सडनली. ठीक आहे, आणि त्यावेळी जे करंटला या दोघांचं जे अपोजिशन होतं ते सडनली झिरो होते. म्हणजे सर्किटमधला राहिला रेझिस्टन्स फक्त, सर्किट कम्प्लीट रेझिस्टिव्ह आणि करंट ह्यूज अमाऊंटमध्ये वाढतो. आणि आपल्या म्हणजे जे पॉवर सिस्टम आहे आपली ॲक्च्युअल पॉवर सिस्टम, म्हणजे तुम्ही अंदाज घ्या, एक एक्सेलची व्हॅल्यू 50 ते 100 असते. एक्सेलची व्हॅल्यू एक एक्झाम्पल घ्या, काय एक्सेलची व्हॅल्यू 50 ते 100 आहे. आपलं सिस्टमचं व्होल्टेज 11 kV, 33 kV, 110 kV, 132 kV, 220 kV,
400 kV आणि 765 kV. 765 kV हे असे व्होल्टेजेस आहेत. ठीक, एक एक्झाम्पल घ्या फक्त तुम्ही, एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल त्याचा. 400 kV घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे रेझोनन्स का शिकायचं आहे आपण ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून, तर तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी कळावी म्हणून हे सांगतो. 400 kV ची सिस्टम आहे, म्हणजे लाईन व्होल्टेज 400 kV, म्हणजे फेज व्होल्टेज किती असणार? 400/√3. 400/√3. आता 1/√3 ची व्हॅल्यू किती? 0.577 समथिंग, म्हणजे 0.6 धरू, म्हणजे साइन क्यूब 24. 240 kV हे फेज व्होल्टेज आहे याचं. रफली बघा, रफली 240 kV फेज व्होल्टेज आहे. आता ह्या सिस्टमसाठी आर ची व्हॅल्यू, म्हणजे जे आपण ट्रान्समिशन लाईन टाकणार आहे 400 kVच्या ट्रान्समिशन लाईनसाठी आर ची व्हॅल्यू 0.5 ओहम या रेंजमध्ये असते. 0.5 ओहम. ACSR कंडक्टर्स असतात, म्हणजे असे ॲल्युमिनियम कंडक्टर्स आहेत असं समजा काय तर, आणि त्याची व्हॅल्यू अराउंड 0.5 ओहम आहे. एक्सची व्हॅल्यू अराउंड 150 ओहम आहे. एक्सची व्हॅल्यू 150 ओहम आहे. आता सर्किटमध्ये आर आणि एक्स दोन आहेत. आर एकदम निग्लिजिबल आहे, म्हणजे एक्सच डॉमिनंट आहे ना. आरची व्हॅल्यू फार कमी आहे, म्हणजे त्याचा काय काय इफेक्ट होणार आहे ऍड केलं तर. म्हणजे ऍक्च्युली काय इम्पिडन्स R + jx येणार, पण आरची व्हॅल्यू एवढी कमी आहे, मी फक्त jxच घेतो. एक्स म्हणजे 150 ने डिवाइड करतो. 150 ने डिवाइड करतो. किती करंट येतोय बघा, एकदा करंट सांगा मला ह्याचा. 240/150. 1.6 म्हणजे 1600 एम्पियर. 1600 एम्पियर करंट आला. बरोबर, 1600 एम्पियर करंट आला. आता हा सिस्टम मधला नॉर्मल करंट आहे असं समजून घ्या. 1600 एम्पियर जर रेझोनन्स झाला, म्हणजे सर्किटमध्ये जे कपॅसिटर लावलेत त्या कपॅसिटरची व्हॅल्यू ह्या एक्सला इक्वल झाली आणि सर्किटमध्ये फक्त रेझिस्टन्स राहिला, तर बघा आय ची व्हॅल्यू किती वाढते बघा. 240/0.5. 480 1 किलो व्होल्ट आहे. किती झाली? 4,80,000. किती? सिस्टम कितीला डिझाईन केली तुम्ही? 1600 एम्पियरला. कंडक्टरची साईज 1600 एम्पियरचा विचार करून तुम्ही डिझाईन केलाय. ठीक आहे, करंट गेला किती? 4,80,000. काय होईल असं वाटतंय तुम्हाला त्यावेळी? जळणार म्हणजे अक्षरशः ब्लास्ट होते. म्हणजे एकतर आपल्या ग्रीडमध्ये CTPT असतात, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, सडनली ते उडणार, CT उडणार, इन्सुलेटर्स उडणार. कंडक्टरचे असे शिंतोडे पडतात, म्हणजे असे वितळून ना असे पाणी शिंपडल्यासारखं पसरते. ट्रान्सफॉर्मर उडू शकतोय, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होऊ शकते. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरच्या किमती कोटीत असतात. कोटीत 20 कोटी, 40 कोटी, 50 कोटी. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड गायब सगळं. समजलं का? गव्हर्नमेंटचा ऍसेट किती मोठा आहे.
आणि तुम्हाला एवढं सांगतो, 400 kVचं जे ग्रीड असते, म्हणजे आपल्या इथं कसे आहेत स्टेजेस आहेत या ग्रीडच्या. ग्रीड म्हणजे आपलं जे होल इलेक्ट्रिकल सिस्टम आहे ना, 765चे ग्रीड असतं वेगळं, 400 kVचे ग्रीड असते वेगळं, त्यानंतर 220 kVचं ग्रीड असते वेगळं. म्हणजे तुम्ही असं समजा, ग्रीड म्हणजे काय, एक रिंग अशी केलेली आहे आणि याला सबस्टेशन जोडलेलं, असे असे सबस्टेशन जोडलेले आहेत आणि इथनं हे अशा लाईन गेलेले आहेत बाहेर, सप्लाय दिलेला आहे. मग हे 765 ग्रीड आहे, याच्यात 400 kVचं ग्रीड आहे, याच्यात 220 kVचं ग्रीड आहे, याच्यात 132 kV, याच्यात 110 kV आणि मग 33 kV, मग 11 kV, मग आपल्या घरात सप्लाय येणार आहे 440 व्होल्टचा. असं ग्रीड असते हे. आणि सगळ्यात क्रिटिकल ग्रीड हे असते 400 kV, सगळ्यात क्रिटिकल ग्रीड असते. अजून 765चं ग्रीड एवढं तयार झालं नाही अजून, ठीक आहे. अजून आपल्या भारतात 765चं एंटायर ग्रीड तयार झालं नाही, ठीक आहे. त्याची रिंग तयार झालेली नाही, जे आहे ती म्हणजे फार कमी आहे, पण ते पण आहे, क्रिटिकल आहे. पण सगळ्यात क्रिटिकल आत्ताच्या स्टेजला 400 kVचं ग्रीड आहे. आणि समजा तिथं जर असं काहीतरी झालं, एंटायर ग्रीड कोलॅप्स होऊ शकते. आणि असे एक्झाम्पल झालेले आहेत, ग्रीड कोलॅप्स झाले की फार मोठा दणका बसतोय गव्हर्नमेंटला. इंडस्ट्रीज बंद पडतात सडनली, हॉस्पिटलचा सप्लाय जातो सडनली, आणि ग्रीड रिस्टोर व्हायला अराउंड 24 hours लागतात. 24 hours मध्ये जेवढा डिझेलचा आणि ह्याचा सप्लाय आलाय जनरेटर्ससाठी सगळा जातो. आणि जर नुकसान झालं, ट्रान्सफॉर्मर जळला किंवा CTPT फुटल्या किंवा कंडक्टर्स वितळले, तर याचा रिस्टोरेशन टाइम आणि वाढतोय, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. म्हणजे विचार करा, तुम्हाला काय सांगतोय की रेझोनन्स का शिकायचं आहे आपण, त्याचा मेन पर्पज काय, की असं सिस्टम मध्ये होऊ नये. ज्या एवढ्या म्हणजे डेंजरस किंवा ह्या गोष्टी आहेत, ॲज अ इंजिनियर म्हणून पहिल्याला आपल्याला म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन करून त्याच्यावर सोल्युशन काढायचं, म्हणून हे शिकायचं, म्हणून हे सिलेबसमध्ये आहे आपलं. समजलं? तर आता थोडंसं लिहून घ्या, इलेक्ट्रिकल रेझोनन्स. मेन पॉइंट देतो फक्त. रेझोनन्स लिहा, हेडिंग रेझोनन्स. त्यानंतर पहिला पॉइंट, सर्किट ऑपरेट ॲट नॅचरल फ्रिक्वेन्सी. सर्किट ऑपरेट ॲट नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे ॲट रेझोनन्स, बरं का, ॲट रेझोनन्स सर्किट ऑपरेट ॲट नॅचरल फ्रिक्वेन्सी. सेकंड पॉइंट, म्हणजे आता हे जे सांगालो मी ॲट रेझोनन्स सांगायला लागलोय, म्हणजे पहिलं ॲट रेझोनन्स आहेच. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहायचं, समजा ॲट रेझोनन्स कॉमा पहिला पॉइंट, सर्किट ऑपरेट ॲट नॅचरल फ्रिक्वेन्सी. सेकंड पॉइंट, पॉवर फॅक्टर अँगल 0, सो युनिटी पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर अँगल 0 at resonance, power factor angle 0. So circuit operated resonance frequency, circuit operated unity power factor. Circuit operated unity power factor. Third point, maximum power is transferred from source to entire circuit. ठीक है, maximum power transferred from source to entire circuit. Maximum power transferred from source to entire circuit.
मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू एंटायर सर्किट. बघा एंटायर सर्किट म्हणलंय, लोड म्हणलं नाही फक्त, तुम्ही समजून घ्या काय ते. मॅक्सिमम पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सोर्स टू एंटायर सर्किट. Resonance happens when resonance happens when circuit having two similar but opposite natured elements. Two similar but opposite natured elements. Two similar but opposite natured elements. That is L and C. That is L and C. ठीक है. Okay. Opposite natured elements. Two similar but opposite natured elements. That is L and C. आता बघा रेझोनन्स होण्यासाठी ना, रेझोनन्स होण्यासाठी सर्किटमध्ये म्हणजे एल एन सी तर पाहिजेच, पण ते चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत. आता मी असं म्हणतो चांगल्या क्वालिटीचे म्हणजे तुम्ही असं नाही म्हणायचं की चकचकीत पाहिजेत, एकदम गुळगुळीत पाहिजेत, नाही असं नाही, म्हणजे दिसायला भारी असं नसतं ते. चांगल्या क्वालिटीचे म्हणजे इथं क्वालिटी हा शब्दाला मिनिंग आहे. क्वालिटी म्हणजे इथं एक टर्म आहे क्वालिटी फॅक्टर, म्हणजे फिगर ऑफ मेरिट, त्या एलिमेंटचे फिगर ऑफ मेरिट किंवा क्वालिटी फॅक्टर. आता तो क्वालिटी फॅक्टर काय असतो, एल एन सी ची जी टेंडन्सी आहे एनर्जी स्टोरेज करायची, एनर्जी स्टोअर करायची, ती जर जास्त अमाऊंटमध्ये स्टोअर होत असेल त्याच्यात तर चांगल्या क्वालिटीचे एलिमेंट आहेत. ठीक आहे. म्हणजे गुड क्वालिटी कशावरून ठरवणार तुम्ही की एल एन सी मध्ये जास्त एनर्जी स्टोअर व्हायला पाहिजे पर सायकल, म्हणजे त्याला आपण म्हणतो क्वालिटी फॅक्टर. त्याला आपण काय म्हणतो, क्वालिटी फॅक्टर. म्हणजे क्वालिटी फॅक्टर हा जास्त पाहिजे. आता ह्याची एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे, रफली आपण प्रॅक्टिकली जर बोलायचं झालं तर क्वालिटी फॅक्टर जास्त पाहिजे म्हणजे किती पाहिजे, तर तो 5 पेक्षा जास्त पाहिजे प्रॅक्टिकली, असं म्हणू आपण. प्रॅक्टिकली 5 किंवा 5 पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, क्वालिटी फॅक्टर. आता क्वालिटी फॅक्टर काय आहे तर बघा, क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू, ठीक आहे, आपण असं म्हणू एनर्जी स्टोअर्ड पर सायकल divided by energy dissipated per cycle. ठीक आहे, एनर्जी स्टोअर्ड पर सायकल याचा रेशो असतो, एनर्जी स्टोअर्ड पर सायकल डिवायडेड बाय एनर्जी डेसिपेटेड पर सायकल. ठीक आहे. पर सायकल म्हटले म्हणून इथं 2 पाय दिलेला आहे, असं लक्षात. पर सायकल, एका सायकलमध्ये त्याच्यात किती एनर्जी स्टोअर होते आणि किती डेसिपेट होते. ठीक आहे. मग समजा 5 हा आकडा येतो कसा, तर समजा 10 जूल एनर्जी स्टोअर होत असेल एका सायकलमध्ये आणि एका सायकलमध्ये 2 जूल डेसिपेट होत असेल, तर टोटल किती यायला लागले 5 जूल, म्हणजे 5 क्वालिटी फॅक्टर आहे त्याचा. ठीक आहे. म्हणजे एका सायकलमध्ये 5 जूल स्टोअर व्हायला लागले एनर्जी, असं. तर रेझोनन्स होण्यासाठी हे चांगल्या क्वालिटीचे एलिमेंट लागतात. मी जो क्वालिटी हा शब्द वापरला ना, चांगल्या गुड क्वालिटी एलिमेंट्स लागतात. तर त्याचा अर्थ असा आहे की 5 पेक्षा जास्त क्वालिटी फॅक्टर असलेले एलिमेंट्स लागतात, तर आणि तरच रेझोनन्स होऊ शकतो. आता बघा इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये रेझोनन्स ही
तशी डेंजरस फिनॉमिना आहे, घातक फिनॉमिना आहे ती. ठीक आहे. पण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये रेझोनन्स भरपूर ठिकाणी वापरला जातोय. ठीक आहे. म्हणजे समजा त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपला जो स्पीकर असतो. स्पीकरमध्ये पूर्ण सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर फ्लो करायची असते आपल्याला स्पीकरमधनं, त्यावेळी ते रेझोनन्स होतं. आणि तुम्ही बघितलं असेल त्याचे, म्हणजे जर आपण जर एक फ्रिक्वेन्सी, त्याची जर फ्रिक्वेन्सी नॉब असतो, तुम्ही ॲम्प्लिफायर जर बघितले असतील, ॲम्प्लिफायरचं मेन पर्पजच ते आहे. तो काय करतो, सर्किटमध्ये रेझोनन्स करायचं काम करतो आणि सोर्सपासून सर्किटपर्यंत मॅक्सिमम पॉवर कशी आणता येईल जेणेकरून त्यातनं साऊंड आउटपुट मॅक्सिमम मिळेल हे बघतो. ते रेझोनन्सची कन्सेप्ट आहे तिथं. म्हणजे तिथं चांगल्या गोष्टीसाठी वापरलेले. परत जे आपले हेडलाईट असतात गाडीचे, तिथं पण रेझोनन्स वापरला जातो, रेझोनन्स केला जातो. त्यामुळं ती पॉवर सोर्स टू लोड मॅक्सिमम येते. ठीक आहे. असं ट्युनिंग सर्किट्समध्ये रेझोनन्सचा वापर होतोय. म्हणजे असे बरेच भरपूर एक्झाम्पल आहेत जिथं त्या गोष्टी आपण म्हणजे रेझोनन्सचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला जातो. इवन तुमचे जे वायरलेस चार्जर आलेत आता, ज्या मोबाईलमध्ये वर ठेवले की लगेच चार्जिंग व्हायला चालू होते, ती रेझोनन्सची कन्सेप्ट आहे त्याच्यात. ठीक आहे. समजते. आता हा क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. आता बघा, क्वालिटी फॅक्टर अजून एक फॉर्म्युला लिहितो, क्यू VAR डिवायडेड बाय P वॅट. रिएक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय ऍक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय ऍक्टिव्ह पॉवर. ओके. रिएक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय ऍक्टिव्ह पॉवर. मग बघा पुढं, आता आपल्याकडं किती असे एलिमेंट्स आहेत ज्याचा आपल्याला म्हणजे किती असे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत आणि किती त्याचे कॉम्बिनेशन्स आहेत, त्याचा आपल्याला क्वालिटी फॅक्टर बघायचा आहे. तर ते बघू आपण. बघा, पहिला आहे रेझिस्टन्स. ठीक आहे, वर लिहू. एलिमेंट. ठीक आहे. त्यानंतर सर्किट आणि क्वालिटी फॅक्टर. ठीक आहे. तर आपण आपला ड्रॉ करू, जाऊ दे.
ठीक आहे, इकडे जागा जरा जास्त राहिली कमी राहिली. बघा आता इथं आहे एलिमेंट्स, सर्किट्स. ठीक आहे, आता पहिला एलिमेंट आहे आर. याचा क्वालिटी फॅक्टर असतो 0, कारण रेजिस्टन्स मध्ये काय एनर्जी स्टोअर होत नाही. ठीक आहे, त्यामुळे रेजिस्टन्सचा क्वालिटी फॅक्टर आहे 0. त्यानंतर बघा प्युअर एल, याचा क्वालिटी फॅक्टर असतो इन्फिनिटी. प्युअर सी, याचा क्वालिटी फॅक्टर असतो इन्फिनिटी. त्यानंतर बघा याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल इंडक्टर. प्रॅक्टिकल इंडक्टर किंवा तुम्ही सिरीज आर एल पण म्हणू शकता. सिरीज आर एल, याचा क्वालिटी फॅक्टर असतो ओमेगा एल बाय आर. त्याचा क्वालिटी फॅक्टर काय असतो ओमेगा एल बाय आर. त्यानंतर बघा सिरीज आर सी. सिरीज आर सी कसं असतंय, हे असं आर सी, सिरीज आर सी, हे सिरीज आर सी, त्याचा क्वालिटी फॅक्टर आहे 1/ओमेगा आर सी. सिरीज आर सी. त्यानंतर बघा काय म्हणूया आता पॅरलल आर एल. पॅरलल आर एल, आता इथं जो हा काढलाय ना प्रॅक्टिकल इंडक्टर म्हणजे सिरीज आर एल, त्याचा फक्त उलटा करायचा आर बाय ओमेगा एल. त्यानंतर बघा आता हा जो असतो याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल कॅपॅसिटर. प्रॅक्टिकल कॅपॅसिटर याचा असतो ओमेगा आर सी. प्रॅक्टिकल कॅपॅसिटर. सिरीज आर एल सी. सिरीज आर एल सी म्हणजे तर याचा असतो बघा 1/r अंडर रूट एल बाय सी. 1/r अंडर रूट एल बाय सी. त्यानंतर पॅरलल आर एल सी. याचा असतो आर अंडर रूट सी बाय एल. ठीक आहे, हे एवढे आहेत, तुम्हाला एवढे माहीत पाहिजेत. त्याच्यावरून क्वेश्चन फार विचारले जातात. लिहून घ्या, लिहून घ्या, नाहीतर तुम्हाला PDF देणारच आहे, काही टेन्शन नाही.
ओके. आज काय शंका काय झालेल्यांमध्ये हे लक्षात असलं पाहिजे. हा टेबल व्यवस्थित करा, टेबल पाठ पाहिजे. हा ठीक आहे. आज काय शंका आजच्या लेक्चरमध्ये नाही, काहीच नाही. ठीक आहे.